हे बघा, हे पैठणीचं ब्लाऊज आहे. त्यांच्या बाया असं आखूड झाले तर स्लीव छोटी झाली, मग आपल्याला ती स्लीव थोडी त्यांना वाढवून द्यायची. हे माझं कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि ते मला रिटर्न आले परत की याच्या स्लीव्ज खूप छोट्या झाल्यात. तर याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आणि मला त्या स्लीव्ज थोड्या वाढवून द्या. याच्यासाठी माझ्याकडे ब्लाऊज हे रिटर्न आले. तर मी तुम्हाला स्लीवची उंची कशी वाढवायची ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मी आता ही स्लीव्ज पूर्ण उसवून घेते आणि उसवून झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की याची उंची मी कशी वाढवते ती. उंची वाढवल्यावर तुमच्या लक्षात येईल की उंची कशी वाढवली. मी स्लीव्ज पूर्ण उसवून घेतलेली पूर्ण, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 3.5ची बाही मला रेडी करून पाहिजे. मी त्यांना विचारलं होतं की 3.5 बरोबर देणार, तर त्या ठीक आहे म्हणल्या होत्या. पण परत म्हणल्या की उंची खूपच कमी वाटते, मला थोडीशी वाढवून भेटेल का. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की मी 1 इंच मध्ये फोल्ड करते. हे बघा, 1 इंचाचा फोल्ड असतो माझ्यामध्ये, आणि मग ती 1 इंचाचा फोल्ड मी आता काढून घेणार आहे. हे बघा, मी अशा पद्धतीने तो फोल्ड काढून घेते. मी हा 1 इंचाचा फोल्ड ठेवते, प्रत्येक ब्लाऊजला ठेवते. तुम्ही पण ठेवत जा, जर गरज पडली तर आपल्याला तो काढता येईल. हा बघू शकता, 1 इंचाचा फोल्ड मी मध्ये केला होता, तुम्ही आता उसवून घेतलेला आहे. आता मी हा फोल्ड इथं करणार आहे, कडेवर टीप घेणार आहे मी याची. बघा, 3.5 इंचाचा बाही आहे, 3.5 इंचाची, आणि आपल्याला 1 इंच त्यांना वाढवून द्यायची. हे बघा, अशी काटावर टीप घेतली मी नंतर, आणि आता आपली उंची बरोबर 4 इंच 2 झाली. आणि आपण आता हे फोल्ड करून अशी टीप घालून घेऊ. हे बघा, 3.5 इंचाची बाही होती आपली, आता मी 4 इंचाची त्यांना रेडी करून देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्लीव्ज वाढवू शकता. त्यासाठी 1 इंच मध्ये फोल्ड ठेवत जा, आणि मी दरवेळेस प्रत्येक ब्लाऊजला मला सवय फोल्ड ठेवायची, तुम्ही पण ठेवत जा, आणि कधी अडचण आली तर असं यूज करीत जा. चलो बाय.